कामोठ्यात सुनील गोवारी नावाचं वादळ. अवघ्या 10 दिवसांच्या प्रचारात मशाल चिन्हाचे 3 उमेदवार निवडून आणत केलं शक्ती प्रदर्शन. कामोठे परिसरात सध्या एकच नाव चर्चेत आहे, सुनील गोवारी. गेल्या 10 वर्षात केलेल्या मेहनतीकडे दुर्लक्ष झाल्यानंतर राजकीय संघर्षातून उभा राहिलेला हा नेता आज कामोठ्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. शिंदेसेना शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करूनही उमेदवारीच्या वेळी डावलण्यात आल्याने सुनील गोवारी यांनी थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्षश्रेष्ठींना दिलेला शब्द त्यांनी अवघ्या 10 दिवसांच्या प्रचारात कृतीतून दाखवून दिला. कामोठेमधून उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाचे तब्बल 3 उमेदवार एका पठ्ठ्याने निवडून आणत सुनील गोवारी यांनी आपली संघटनात्मक ताकद सिद्ध केली. काल प्रभाग क्रमांक 12 मधून उमेदवाराचा विजय झाल्यानंतर कामोठे गावात भव्य विजय रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान गावागावात घरोघरी ग्रामस्थांनी आरतीचं ताट घेऊन प्रिया गोवारी यांचं औक्षण केलं आणि विजयी उमेदवारांना भरभरून आशीर्वाद दिले. संपूर्ण कामोठे परिसरात जल्लोषात ढोल ताशे आणि घोषणांनी वातावरण अक्षरशः भारावून गेलं होतं. यावेळी सुनील गोवारी म्हणाले, सर्वप्रथम मी कामोठेकर जनतेचे मनापासून आभार मानतो. मला कोणावरही टीका करायची नाही. जनतेच्या आशीर्वादाने आणि आम्ही केलेल्या कामाने आम्ही निवडून आलो आहोत. पण ज्यांना असं वाटत होतं की सुनील गोवारीची एकही सीट लागणार नाही, त्यांना मी आज एवढंच सांगतो, या पठ्ठ्याने 3 मशाल चिन्हाचे उमेदवार निवडून आणले आहेत. हा विजय कार्यकर्त्यांचा, जनतेचा आणि शिवसेनेच्या विचारांचा आहे. कामोठ्यातील हा निकाल केवळ राजकीय नसून पक्षांतर्गत नाराजी, दुर्लक्षित कार्यकर्त्यांची ताकद आणि संघटनात्मक नेतृत्व याचं जिवंत उदाहरण ठरत आहे. अवघ्या 10 दिवसात घडलेला हा राजकीय उलटफेर आगामी काळात पनवेल आणि नवी मुंबईच्या राजकारणात मोठे परिणाम घडवेल असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे. SG. सर, आजचा दिवस हा इतिहासामध्ये नोंद करण्यासारखा दिवस आहे. कशा प्रकारचा आजचा आनंद आहे तुमचा दिवस आहे? जय महाराष्ट्र. सर्व मायबाप जनतेला मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो. आज आम्ही नुसतं निवडून आलो नाही, घासून नाही तर ठासून आलेलो आहोत. आणि इंतजार था बस एक मौके का, इंतजार था बस एक मौके का. आपल्या कामोठे शहरामधून नक्की मशालचे किती उमेदवार निवडून आलेले आहेत? मशालचे कांबोट्यामधून 3 उमेदवार निवडून आलेले आहेत. पाठीमागच्या वेळेला आपण बघितलं असेल, उमेदवारीवरनं आपल्यामध्ये काहीतरी देणं घेणं झालं. त्याच्यानंतर आपण जी निश्चय केला होता की आपला उमेदवार, म्हणजे मी पहिल्या दिवशी तुम्हाला भेटायला आलतो, त्या दिवशी तुम्ही मला सांगितलं की काही झालं तरी आपण ही सीट निवडून आणणार. तुमचा विश्वास असा अर्थ ठरलाय? माझा विश्वास म्हणजे माझ्यावरती जनतेचा प्रेम माझ्यावरती जेवढा होता, जेवढा प्रतिसाद होता, मी अपक्ष म्हणून पण निवडून यायची ताकद ठेवली होती. परंतु सर्व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी माझी जी दखल घेतली, त्या दखलच्याबद्दल पहिले त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि पूर्ण माझ्या लाडक्या बहिणी जशा
सर्वांवरती प्रेम करतात, तसाच आम्ही हळदी कुंकूचा जे कार्यक्रम केले त्या लाडक्या बहिणींनी सर्वांनी आमच्यावर असंच प्रेम केलं. आणि आज जोर से झटका एकदम धीरे से दिया लेकिन बहुत जबरदस्त दिया आपने। जोर का झटका धीरे से नहीं दिया, मैं जोर का झटका जोर से ही दिया है. जनतेचे क्या लगता है आपको, आपको जो यहाँ से उम्मीदवारी नहीं दी गई थी लेकिन उनको अभी थोड़ा सा पछतावा होता होगा, ऐसा लगता है? उनको पछताव नहीं, अभी वो जो बोल रहे थे ना शिवसेना का भोपला था, अभी भोपला नहीं, अभी शिवसेना का पूरा गोल हो गया है. जनतेचे कशा प्रकारे आभार मानाल? जनतेचे कशा प्रकारे आभार मानाल? जनतेचे आभार मानू तेवढे कमीच आहे, परंतु आज निवडणुका आल्या म्हणून आम्ही लोकांच्या घरी गेलो. मी निश्चय केलेला आहे येत्या 4 ते 5 दिवसानंतर प्रत्येक जी आमचा वार्ड आहे त्याच्या प्रत्येकाच्या घरी, आता आम्हाला 10 दिवस होती, वेळ नव्हती त्यामुळे जाऊ शकलो नाही, परंतु जे नगरसेवक याच्या मागचे निवडून आले डायरेक्ट 5 वर्षात आले, आम्ही तसा आभार व्यक्त निस्ता शब्द सुनंना करून प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटीगाठी घेऊन त्यांचा आभार व्यक्त करू. ठीक आहे, धन्यवाद.